सॉरी. काय सॉरी काय? कुठला आईस्क्रीम खाल्लास? माझ्यासाठी आणलंस का? नाही, मी घेऊन येतो. काय 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 तू हसतेस काय? हसतेस काय? दया काका बास आता. त्या दोघांचे चेहरे बघा, घाबरलेत दोघेही. गाईज मजा करतायत. ओके, रिलॅक्स. अच्छा, याच्यासाठी तुम्ही आम्हाला लवकर बोलवत होतात. अगं हो, आम्हाला तुम्हाला एक खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं होतं. म्हणून बोलवलं होतं. इकडे. हा. काही नाही, तुम्हाला दोघांनाही एक छानशी गुड न्यूज द्यायची होती. कौशिकी, हा नाही नाही, मी सांगणार नाहीये. तुमचा मुलगा आहे, तुम्हीच त्याला सांगायचं. काही नाही रे केदार, ही जी काही तू कामातली कर्तबगारी दाखवलीस ना, त्यासाठी तुझ्या बाबतीत आम्ही दोघांनी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. येस. म्हणजे तुला एमिनेनचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्त करायचं ठरवलेलं आहे. COO. बाबा, पण मी ताईला म्हणालो होतो. अरे हो हो, मला सगळं माहितीये. तू कौशिकीला म्हणाला होतास मला थोडा आणखीन वेळ हवाय म्हणून. हो. अरे पण तू या पदासाठी अगदी योग्य आहेस असं आम्हाला वाटतंय ना. ही जबाबदारी तू अगदी व्यवस्थितपणे पार पाडणार. हा, मला माहिती आहे. काही लागलंच तर आम्ही दोघं आहोत ना. मग ऍब्सोल्युटली. आणि आम्ही काय लगेच तुझ्या एकट्यावर सगळी जबाबदारी टाकून अंग काढून घेणार नाही आहोत काय. मग काही काळजी करू नकोस तू. आणि हे बघ, माझा तुझ्यावर आणि देवकीच्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे एमिनेनचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तूच. COO ठरलं आमचं. पण हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये. पद्मिनी काकू ऐका. एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही आम्हाला विचारलेलं नाही, पण मला बोलायचंय. पद्मिनी काकू ऐका माझं. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं पटलेलं नाहीये, पण प्लीज आपण याविषयी नंतर बोलू. नंतर नाही, आत्ता. मला आत्ता बोलायचंय. माहितीये मला तुम्हाला माझ्या युवराज बद्दल काय वाटतं ते. तो वाया गेलेला मुलगा आहे, बेजबाबदार आहे. आणि आम्ही दोघे असूनही आम्ही युवराजवर चांगले संस्कार केले नाही. पण देवकीने एकटीने तिच्या मुलाला वाढवलं आणि तो प्रामाणिक आहे. पण कोणी ठरवलंय? कोणी ठरवलं? कौशिकी,